पंचगंगा नदीवरील शिरोळ बंधाऱ्याच्या उजव्या तीरावरील संरक्षक भिंत पुराच्या पाण्याच्या प्रचंड दबावामुळे वाहून गेल्यानंतर आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या सूचनेनुसार मंगळवारी तातडीने दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली। वाहून गेलेल्या ठिकाणी भराव टाकून धोकादायक भाग सुरक्षित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून पाटबंधारे विभागाने आवश्यक यंत्रसामग्रीच्या सहाय्याने कामाला वेग दिला आहे। आमदार यड्रावकर यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली होती। त्यावेळी त्यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना पाणी ओसरताच तातडीने भराव टाकून धोकादायक भाग सुरक्षित करण्याचे निर्देश दिले होते। त्यानुसार मंगळवारी प्रत्यक्ष कामाला प्रारंभ करण्यात आला आहे। गेल्या आठवड्यात कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर झालेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली होती। नदीतून वाहून आलेली मोठ्या प्रमाणातील जलपर्णी शिरोळ बंधाऱ्याला अडकल्याने पाण्याचा प्रवाह रोखला गेला आणि संरक्षक भिंतीवर अतिरिक्त दाब निर्माण झाला। परिणामी 4 जुलै रोजी बंधाऱ्याच्या उजव्या तीरावरील संरक्षक भिंत वाहून गेली होती। या पार्श्वभूमीवर आमदार यड्रावकर यांनी घटनास्थळी भेट देऊन बंधाऱ्याच्या कायमस्वरूपी दुरुस्ती व मजबूतीकरणासाठी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती दिली। उर्वरित कामासाठी आणखी 2,50 लाख रुपयांचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून तर लवकरच मंजूर होईल असे त्यांनी सांगितले। शेतकऱ्यांच्या सिंचन व्यवस्थेवर कोणताही परिणाम होऊ नये यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने राबवण्यात येणार असून शासनाच्या माध्यमातून अतिरिक्त निधी उपलब्ध करून शिरोळ बंधारा पूर्वीपेक्षा अधिक मजबूत करण्यात येईल असल्याचे आमदार यड्रावकर यांनी सांगितले।